सुषमाताई आलेल्या आहेत. सुषमाताई, तुम्ही येण्याच्या आधी इथं खूप वेगवेगळ्या शेरोशायरी सुद्धा झाली, आमंत्रणं झाली, सोयरिकीची चर्चा झाली. पण मुद्दा हा आहे की जी गोष्ट करायचीच आहे असं ठरवून दिल्लीतले भाजप श्रेष्ठी सातत्यानं प्रयत्न करतेय. त्यांना ते करायचं आहे आणि ते म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना. या सगळ्या अनुषंगानं खरंच आज शरद पवार यांना तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? विरोधक म्हणून तुमच्या समोरचं हे आव्हान आहे का? तुम्ही ज्या मातीतले आहात त्याच मातीतली मी आहे आणि आपल्या भागात एक म्हण असते ती अशी, आपलं जा म्हणण्यानं जात नाही आणि लांबचं ये म्हणण्यानं येत नाही. हम्म, त्यामुळे कोण तोडायचा, जोडायचा असल्या काही गोष्टींवरती काही माझा फार विश्वास नाही. एक. हम्म, दुसरं असं की डिलिमिटेशन बिलाच्या निमित्ताने एकत्र येतील का असं जेव्हा म्हटलं जातं, हम्म, याचा स्पष्ट अर्थ आतापर्यंत जी आदळआपट चालली होती, साधारणतः 2 महिन्यांपूर्वी वरळीमध्ये वगैरे जी आदळआपट चालली होती, की आम्ही नारी शक्ती, नारी आक्रोश वगैरे, वगैरे. तर ते सगळं झूट आहे. याचा अर्थ तुम्ही महिला आरक्षण बिलासाठी नाही, तुम्ही डिलिमिटेशन बिलाच्या साठीच आदळआपट करत होतात, हे हम्म, स्पष्ट आहे. हम्म, ठीक आहे. आता तिसरा मुद्दा, की सत्तेसाठी जावं का सोबत, विकासासाठी जावं का, ताकद मिळायला पाहिजे, अस्वस्थ आहेत का? असू शकतं. मी ते काही नाकारत नाही. असेल. बऱ्याच लोकांच्या मनात कदाचित सुप्त ते म्हणतात ना, लड्डू फुटा, फिर से मन में लड्डू फुटा, असंही असू शकतं. मला हम्म, त्याच्यावरही काही बोलायचं नाही. ज्याची त्याची इच्छा, ज्याचं त्याचं म्हणणं आहे, तेही असू शकतं. रात्री चर्चा चालू होत्या, वर्षा बंगल्यावर भेट झाली वगैरे म्हणून हम्म, आणि त्याच्यानंतर सकाळी परत माध्यमं विचारत होती, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळेजी म्हणतायत, की आम्ही डिलिमिटेशनसाठी पाठिंबा देऊ. मी तेव्हाही प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं, की काहीतरी बोलणे ऐकण्यामध्ये गल्लत होतीये. मला जरा त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते ऐकू द्या. हम्म, दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठामपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना सांगितलं, की आम्ही असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही. आम्ही हम्म, असं काहीही बोललेलो नाही. हम्म, त्यामुळे हे स्टेटमेंट जरा ही चर्चा पुढे लांबवताना फार महत्वाचं म्हणून समजून घेतलं पाहिजे. हम्म, आता तरी सुद्धा खरं तर अजित चव्हाण व्यक्ती म्हणून आपल्याला भारी वाटतो माणूस. चांगला माणूस आहे. हम्म, आणि किमान भाजपमध्ये जे थोडेफार असे जरा लॉजिकली बोलणारे लोक आहेत. अगदीच वाया गेल्यासारखे जे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. पण अजित चव्हाण चांगला माणूस आहे. हम्म, पक्ष म्हणून जरी मतभेद असले तरी माणूस चांगला आहे. मग हम्म, आता अजित चव्हाण असं म्हणाले, की आम्ही त्यांचं स्वागत करतो. अरे कुणा-कुणाचं स्वागत करणार आहात? आणि जर सगळ्यांचं स्वागत करायचंय, तर या देशातल्या त्या निवडणूक प्रक्रिया कशासाठी ठेवायच्या? मग काहीच नको. याचा हम्म, अर्थ आपण वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी, वन लीडर आणि डिक्टेटरशिप या सगळ्या अर्थाने आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. हे हे कदाचित मग मान्य करायला पाहिजे. मग उगाचच माझ्यासारख्या माणसाने दुश्मन्या घेऊ नयेत. उगाच भांडाभांडी करू नये. आम्ही आपलं संविधान एके संविधान, चळवळ एके चळवळ असं सगळं करत थांबावं आणि तुम्ही ये भी अच्छा है, वो भी अच्छा है, इधर वाले भी, उधर वाले भी. जर सगळेच अच्छे आहेत, तर मग भाजपाचं मूळ तत्व काय आहे? हम्म, भाजपाचं मूळ सत्व काय आहे? संघाची जी मात्रसंस्थेचा जो तो विचार होता, तो काय आहे? त्याचं नेमका कस काय आहे? त्याचे निकष काय आहे? जर सगळेच चालतात तुम्हाला, तर मग तुम्ही आतापर्यंत तुमच्या लोकांना काय म्हणाले होते ते, की राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलंय उद्धव ठाकरेंचं. मग आता जर सगळं चालत असेल, आता ते हिंदुत्व धोक्यात येत नाही का? की राम मंदिर चोरीनंतर सगळंच आता सगळं संपलेलं आहे. काय नेमकं काय खरं? बरं, ठीक आहे. मी विचारतो त्यांना, पण मला आधी या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं श्रीमंत माने सरांना या चर्चेत आणायचं आहे. सर, एक तरी स्पष्ट दिसतंय की ठामपणे आम्ही विरोधक म्हणून या गोष्टीला जुमानणार नाही, अशी एक प्रकारची भूमिका या आधी जेव्हा विधेयक आलं तेव्हा मांडली होती विरोधकांनी. आणि सरकारचा मला वाटतं 2014 नंतर पहिल्यांदा अशा प्रकारे सभागृहामध्ये पराभव झालेला होता. पण त्यानंतर चंग बांधलेल्या सरकारला विरोधकांमध्ये फाटाफूट पाडण्यामध्ये यश आलंय का? आणि आता ज्या प्रकारचं राजकीय चित्र दिसतंय, वेगवेगळ्यांना आमंत्रण धाडली जात आहेत, सुसंवाद वाढवला जातोय, या अर्थानं हा चंग पुरा केला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि हे विधेयक मंजूर करून सरकार आपलं इप्सित साध्य करेल असं वाटतंय का? विलास सरकारने चंग बांधलाय का? नक्की बांधलाय.
कारण ते जे काही त्याला तो नारी शक्ती वंदनचा मुलामा वगैरे दिलेलं जे डिलिमिटेशनचं जे बिल होतं, ती जी घटना दुरुस्ती होती, तर ती घटना दुरुस्ती फेटाळली गेल्यामुळं, सरकारचा संसदेमध्ये पराभव झाल्यामुळं, तो पराभव भारतीय जनता पक्षाला, एनडीएला प्रचंड जिवारी लागलाय, हे काही लपून राहिलेलं नाही. हम्म. आणि त्यामुळं तो जो काही पराभव आहे त्याचं म्हणजे त्याचं काय एक करेक्शन करण्याच्या दृष्टीनं मी त्याला म्हणजे सूर Course वगैरे correction. शब्द वापरला नाही. पण कोर्स करेक्शन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्याला सपोर्ट करणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून तर अनेक गोष्टी घडल्या आणि त्यामुळं पश्चिम बंगालचे ते जे काही खासदार 20 खासदार वगैरे आले तर ते आले या उद्धव ठाकरेंच्याकडचे खासदार 6 खासदार त्यांच्या गळाला लागले आणि आता टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मला पर्सनली असं वाटतं की डिलिमिटेशन म्हणजे याच्यातला नारी शक्ती वंदन हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ते ऑलरेडी संसदेमध्ये 33% रिझर्वेशन पारित झालेलं आहे. ते फक्त आता लागू करायचं की डिलिमिटेशन मध्ये नंतर करायचं एवढाच मुद्दा आहे आणि तो खूप गंभीर मुद्दा आहे. त्याच्या मागची सरकारची नेमकी सरकारचा दृष्टिकोन काय आहे, सरकारची भावना काय आहे, हे सगळं तपासण्याची गरज आहे. हा भाग राहिला प्रश्न असा आहे की आता हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे दोन्ही प्रवक्ते किंवा भाजपचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या हे सगळेजण आहेत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे सगळे आपल्या माध्यमांसोबत खेळतायत. म्हणजे या पद्धतीनं दर 2-4 दिवसानंतर हा नाही सुषमाताई बरोबर आहे मी नाही तुम्ही बोला पण मला जरा कंप्लीट करू द्या. माध्यमांसोबत या पद्धतीनं खेळतायत की या दोन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार आहे की नाही 6 महिने आपण चर्चा करतो आहे या विषयावर. वातावरण निर्मिती असू शकते कदाचित. हा नाही आणि ते झालं असं की तेच मुद्दे समोर येत आहेत. शरद पवारांची महती किती आहे, अजितदादा गेले त्याच्यामुळं कसं खंड पडलं वगैरे अमकं तमकं. भारतीय जनता पक्षाने आता वारंवार आता अजित चव्हाणांनी जे मुद्दे मांडले ते तर खूपच स्पष्टपणे मांडले की सगळ्यांच्या स्वागताला तयार आहे. माझं म्हणणं असं आहे की याच्यातला हा डिलिमिटेशनचा मुद्दा जो आहे तो इतका गंभीर आहे. तो देशाचं एकूण एकात्मता, देशाची अखंडता, उत्तर दक्षिण हे जे काही दुभंग झालेलं आहे त्याच्या संदर्भातला इतका गंभीर मुद्दा आहे. आणि आजही सुप्रिया सुळे त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी काय डिनाय केलं की असं जे काही तुम्ही दाखवताय ते असं आम्ही काही बोललेलो नाहीये. पण तरी सुद्धा आणि मला आवर्जून सकाळी आपल्या त्या दिवशीच्या चर्चेची आठवण झाली. अमोल मिटकरी होते त्या चर्चेमध्ये, सुप्रियाताई सुद्धा आल्या होत्या त्या चर्चेत. सुप्रियाताई आल्या होत्या आणि विलास त्या दिवशी त्या विशेषतः आपल्याला कारण आपण दोघे माध्यमांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्या आपल्या दोघांना किंवा खास करून तुमचं नाव घेऊन तुम्हाला ते इतकं समजून सांगत होता की तसं तुम्हाला काही संसदेतल्या समित्या वगैरे कळत नाही ज्या पद्धतीनं. आणि आज त्या बोलताना 50% जागा वाढीच्या संदर्भात इतक्या वरवरचं बोलल्या आहेत की म्हणजे हे इतकं गंभीर आहे. हे एवढं अहो या देशातल्या साध्या पोराला कळतं की 50% जागा वाढवल्यानंतर 2 राज्यांमधल्या जे लोकसभेच्या खासदारांची जी संख्या आहे त्याच्यातली तफावत सुद्धा 50% वाढणार आहे. उदाहरणार्थ केरळच्या 20 जागांच्या जर 30 झाल्या आणि उत्तर प्रदेशच्या 80च्या जर 120 झाल्या तर आताची जी 60ची तफावत आहे ती 90ची तफावत होईल. म्हणजे 50%नी तफावत सुद्धा वाढेल. आणि आपल्या देशाची लोकशाही पद्धत ही टक्केवारीवर चालत नाही. आपल्या देशाची लोकशाही पद्धत ही माणसांच्या डोकी मोजून चालते. आणि हे इतकं गंभीर आहे, देशाच्या उत्तर दक्षिण दुभंगाचा विषय आहे आणि तो या पद्धतीनं प्रादेशिक पक्ष फोडण्याच्या दृष्टीनं, आपली खासदारांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं, लोकसभेत कसंही करून 2/3 बहुमत मिळवण्याच्या दृष्टीनं इतक्या उथळपणे पॉलिटिकली जे चालवत आहेत तर ते मला लोकशाहीचा प्रेमी म्हणून ते खटकणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे सगळे राजकीय पक्ष हे आणि आता काय राहिलेलं नाहीये कोण कुणाच्या म्हणजे जे दोघे तिघे बोलले ते खरं आहे की उद्या काय होईल सांगता येत नाहीये. कारण कितीही आज म्हणजे मदन मित्रा नावाचे ममता बॅनर्जींचे अनेक वर्षांचे सहकारी, त्यांची पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांना काल ईडीच्या नोटिसा मिळाल्याबरोबर आज त्यांनी ममता बॅनर्जींना सोडून ते ऋतुव्रत बॅनर्जी जे फुटीर गट आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत.